जय जय जी जय जय जी जय जय जी जय जय आनंद 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 महाराजा 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 शून्यानंद शून्यानंद निराभास आनंद निराभास आनंद 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 महाराजा आनंद प्रथम कुठलेही कार्य सुरू करताना कुठल्याही ठिकाणी प्रवचन असो कीर्तन असो एक 3 संदेश जीवाचे आहेत.
ते प्रथम सांगू इच्छितो. पहिला संदेश, जीवाला प्रत्येकानं गुरु करावा. जीवाला गुरु करणं आवश्यक आहे. कारण गुरुज आपल्याला सत्करी प्रदान करतात, गुरुज आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात. तर पहिला प्रथम संदेश जीवाला गुरु करणे. दुसरा संदेश आहे की ज्यांच्यामुळे आपल्याला जीवनामध्ये येण्याची संधी मिळाली असे आपले आई वडील. आई वडिलांची तितकी आपण सेवा केली पाहिजे. आई वडिलांपेक्षा मोठं दैवत या जगात नाही. म्हणून आई वडिलांची सेवा केली पाहिजे हे दुसरा संदेश. आणि तिसरा संदेश आहे संत सज्जनांची संगत करावी. संगत धरावी संताची, आठवण होईल ज्ञानाची. करण्या भवसा पार करायचं असेल तर त्यासाठी दत्त प्रभूचं गुणगान केलं पाहिजे, साधू संतांच्या संगत आपण केली पाहिजे. असा हा तिसरा संदेश. आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. दत्त प्रभू दत्त जीवाचे प्रथम गुरु जर असते, जे सर्व गुरूंचे गुरु आहे, जगद्गुरु दत्तात्रय महाराज, म्हणून त्यांना आपण सद्गुरु म्हणतो. सगळ्यात सद्गुरु दत्तात्रय महाराजांना त्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. आनंद देव दत्त, आनंद देव. शेगाव संत नगरीचे आराध्य श्री संत गजानन महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. आनंद देव दत्त, आनंद देव. तसेच नुकतेच आपल्या सर्वांमधून निघून गेलेले मोक्षवासी किसन भाऊ नेनाजी खंडाळे, तसेच ते त्यांच्या सर्व उपस्थित सर्व खंडाट परिवार, त्यांचे सर्व नातेवाईक, सर्व गणगोत, सर्व स्नेहीजन या ठिकाणी उपस्थित सर्व संप्रदायाचे निश्चित भक्त. कारण संप्रदाय कुठलाही असतो, प्रभू किती आहे? एक आहे. मग तो एक ईश्वर, त्या एक ईश्वरावर निश्चित प्रेम करणारे आपण सर्व उपस्थित गुरुबंधू कथा, गुरुभगिनी, सर्व आत्मिक बहीण भाऊ सर्वांना आनंद देव दत्त, आनंद देव. मंचकावर उपस्थित आमचे तबलावादक शुभम भाऊ दुधे, तसेच आमच्या सौभाग्यवती पल्लवीताई हिंगणे, सौंडवाले दादा, येणेकर दादा, तथा सर्व बाल गोपाल, वृद्ध अबाल, सर्वांना आनंद देव दत्त, आनंद देव दत्त. तर बघा मंडळी, आज आपण किसन भाऊ यांच्या तेरवी निमित्त आपण आज इथे जमलो आहोत. आता मुळात प्रश्न असा होता की पत्रिका आपल्या सर्वांना आली, पत्रिकेत उल्लेख आहे कीर्तनाचा, आहे ना. आता कीर्तनाचा उल्लेख आहे, तुम्हाला इथे कीर्तन दिसून राहिलं काय? कीर्तन इथे दिसून नाही राहिला, तुम्ही म्हणजे हे कसं काय? तर मुळात ब्रह्मदशा झाली. अरुण भाऊशी, आमचे मित्र अरुण भाऊ खंडाट यांच्याशी जेव्हा बोलणं झालं होतं कार्यक्रमाविषयी, तेव्हा सत्संगाचं बोलणं झालं होतं, ठरलं होतं सत्संग घेऊन. परंतु
पारंपरिक पद्धतीनं छापणारे बंधू आपले त्यांच्याकडे नमुना आहे, त्याच्यामध्ये कीर्तन असते, साधारणतः कीर्तन असते तेरविले. तर त्यांनी तो कीर्तनाचा मुद्दा छापला. असो, कीर्तन म्हणा की प्रवचन म्हणा की सत्संग म्हणा, आहे शेवटी त्याच नाम कीर्तन. दत्त प्रभू दत्त प्रभू दत्त. असे आपले जे सर्व आप्तेष्ट आहेत, आपले भंडार भाऊ आहे, किसन भाऊ, हे सुद्धा असं जेव्हा काही तडजोडीचा मुद्दा यायचा तर तेव्हा ते नेहमी तडजोड करायचे. आणि म्हणून सर्वांना घेऊन चालणारे असं व्यक्तिमत्व ते होतं. सर्वांशी प्रेमानं गुण्या गोविंदानं नांदणार, सर्वांशी स्नेह संबंध ठेवणार असं एक ते व्यक्तिमत्व आढळलेलं, की ज्यांनी प्रपंचाचा सांभाळला, चांगल्या रीतीनं प्रपंच त्यांनी सांभाळला, चांगल्या रीतीनं त्यांनी त्यांचे लौकिक कर्तव्य सुद्धा त्यांनी सगळे बजावलेले आहे. त्यांच्या जीवनातली जी त्यांची शिक्षण पेशा होता ते सुद्धा कर्तव्य त्यांनी अगदी प्रामाणिकपणे बजावलेलं आहे. आणि हे करत असताना, हा प्रपंच करत असताना सुद्धा त्यांनी प्रपंचासोबत परमार्थ सुद्धा साधले. म्हणून ते नेहमी नामचिंतनामध्ये राहतात. आनंद मार्गातील गुरु त्यांनी केलेले होते, आनंद सांप्रदायिक होते आणि नेहमी त्यांचं ते नामस्मरणात वरून जरी कुणाला दिसत नसेल पण त्यांच्या मनामध्ये आम्ही बऱ्याच वेळा चर्चा केली तर ते सांगायचे की हाती काम मुखी नाम. असं एक सर्वांना घेऊन चालणार असं प्रेमळ व्यक्तित्व आपल्यामध्ये निघून गेलं. आणि जो जीव या ठिकाणी जन्माला येतो त्याला एक दिवस हा देह सोडून जावंच लागतं. आणि हे आनंद संप्रदायाचे पाईक होते, आनंदाचे भक्त होते. म्हणून आपण आनंद संप्रदायातील परमपूज्य संत बाळगीर स्वामी यांनी जो आनंद पाठ रचलेला आहे त्या आनंद पाठातील पहिला अभंग आपण आजच्या या ईश्वरीय सेवेसाठी घेतलेला आहे. तर सुरुवात करूया. ब्रह्मानंदम परम सुखदम केवल ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वशास्त्रीदर्शनम् एकं नित्यं विमलवचनं सर्वाणि साक्षात्कृतं भवातीतं त्रिगुणरहितं त्रिचतुर्भुजं नमामि. नित्यशुद्ध निराभास निराकारं नित्यबोधचरितानन्दं श्रीगुरुब्रह्मा नमामि. ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं च गुरुपदम् मन्त्रमूलं च गुरुवाक्य मोक्षमूलं च गुरुकृपा. गुरुआदिचे अनादिचे गुरु गुरुपरतानाति तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरु महाराज की जय. अतिशय माये की जय. आनंद श्री गुरुदेव दत्त. तर परमपूज्य बाळगीर स्वामी आपल्याला सांगतात, आलिया जन्मासी करावे स्वहित. आलिया जन्मासी करावे स्वहित म्हणा आनंद दत्त वेळोवेळा. आलिया जन्मासी करावे स्वहित म्हणा आनंद दत्त वेळोवेळा.
आधी या जन्मासी करावे स्वहित म्हणा आनंद दत्त वेळ बघा आपण या जन्मामध्ये आलेलो आहे. आता हे सर्वांना सर्वश्रुत आहे. किती योजना फिरून आलो आपण? 184 योजना फिरून नंतर मानव देह म्हणतात आपण ना. 184 जन्म फिरून मग शेवटी मानवाच्या देहाला आपण आलेला आहे. आता या 84 जन्मामध्ये जेव्हा फिरत असताना जीवाला बोध होतं काय? कुठं काही समजत होतं काय? म्हणजे सरळ सरळ विचार केला तर प्राणी मात्रांना जर का आपण काही त्याच्यात उद्धारासाठी काही जर ज्ञानाचा बोध आपण तिथे केला तर ती क्रिया प्राणी मात्र करू शकते. समजा आपण त्यात सांगितलं की बा देवाचं नाव घ्या, प्राणी मात्र काय देवाचं नाव घेणार? ते कर्तव्य करू शकतो. त्यांचं जे काही त्यांच्या योनीमध्ये कर्तव्य केलेलं आहे ते ऑटोमॅटिक सिस्टीम मध्ये ते त्यांचं कर्तव्य बजावत आहे. म्हणून 84 जन्मामध्ये ती संधी आपल्याला उपलब्ध नव्हती, जी या माध्यमातून नरदेहाच्या माध्यमातून आपल्याला तो जो काही या जीवाला बोध मिळतो त्या बोधानं या जीवाच्या मध्ये आपण बदल करू शकतो. त्या ज्ञानयुक्त आपलं आचरण आपण बदलवू शकतो आणि ज्ञानयुक्त आचरणामुळे मग हळूहळू आपल्या जीवाचा उद्धार होऊ शकतो. आणि म्हणून मानवाच्या विषयी जेव्हा म्हटलेलं आहे की नरदेह हा मुळात कोणता नरदेह म्हटलेला आहे? तो नर कोणता नर म्हटलेला आहे? आपण पहिलेच पाहतो की जनावरांना जर एखादी गोष्ट शिकवली तर तसं ते आचरणात नाही आणू शकत. समजा अजून पोपटाला शिकवलं मिठा बोल मिठा बोल मिठा राम तू पण म्हणते मिठा राम पर मीठा राम काय चीज है? मीठी चीज क्या है ये जानता क्या हो? नहीं जानता. मीठं स्वरूप गोड स्वरूप आपलं असलं पाहिजे. हे तुला बोल आहे का? नाही आहे. आणि म्हणून ज्या माणसाला काहीतरी आपण 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगितल्या आणि त्याने जर त्या आचरण केल्या तर त्याला म्हणावं माणूस. त्याला म्हणावं माणूस की ज्याला आपण समजून सांगितलं. आता लोक नाना तऱ्हेचे व्यसन करतात, तंबाखू खातात, दारू पितात, है ना. मुळात पहिल्यांदा हे प्रत्येकाला समजतं की हे वाईट आहे आपल्यासाठी. हे केलं पाहिजे का? नाही केलं पाहिजे. काही लोक करतात की पाहतो की नाही आपण समाजामध्ये. मग आता
तो हे व्यसन करून राहिला तर चार चौघ आपण त्याला समजून सांगतो की बाबा हे दारू पिणं बरोबर आहे नाही. तंबाखू खाणं दारू पिणं हे बरोबर नाही, हे तुझ्या तब्येतीला घातक आहे. ऐकते म्हणजे ऐकतात काही लोक, जे काही लोक ऐकतात आणि जीवन परिवर्तित करतात, काही हरकत नाही बघ. म्हणतात ना या दुनियेत आलो तर शोक पाणी करून जावं, असा शोक पाणी करायला पाहिजे. संसाराने बरोबरी करते पण तरी काही हरकत नाही, केला शोक. पण आता बोध झाला, जीवाला समजलं, त्यांनी बदल केले, त्याला म्हणावं माणूस. आणि सांगितल्यानंतरही जर तो ऐकत नसेल, जर त्याला बोध जीवाला होत नसेल, तर त्याला काय म्हणले, दोन पायाचं. आपण प्राणी मात्र जाऊ ना, माणूस प्राणी आहे की नाही. म्हणून राष्ट्रसंत तुकोजी महाराजांनी काय सांगितलेलं आहे, माणूस द्या माझं माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला. आता भजन त्याने कोणासमोर केलं, माणसासमोरच केले की नाही. त्यांना अपेक्षित कोणता माणूस होता, तो आहे उत्तम नर ऐसे करणे करे की नरकाश्री नारायण बनले. म्हणून माणूस त्याला म्हणा की जो आपला बोध समजू शकतो, ज्याला हे ज्ञान समजून तो त्याच्या जीवाच्या सार्थकाच्या गोष्टी आपल्यामध्ये परिवर्तन करू शकतो. आणि म्हणून असा नरदेह हा मिळालेला आहे आपल्याला. हे सामर्थ्य आहे या नरदेहामध्ये, हे सामर्थ्य या नरदेहामध्ये आहे. नरदेहामध्ये काय सामर्थ्य आहे म्हटलेलं आहे या ठिकाणी, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोसुले, शरीर काय ताकद आहे या शरीरामध्ये, या देहामध्ये काय ताकद आहे की जर हे उत्तम रीतीने आपण समजून घेतलं तर हा कल्पवृक्ष आहे. नरदेह हा कल्पवृक्ष आहे आणि त्याची एवढी ताकद आहे. त्यामध्ये जर आपण ईश्वरीय चिंतन केलं, नामस्मरण केलं, तर त्या परब्रह्म परमात्माला प्राप्त करून घेण्याची ताकद आहे शरीरामध्ये. पण कधी शरीर उत्तम चांगले तर मग शरीर सुखाचे भोसले. म्हणून शरीर आपण साध्य केलं पाहिजे, या शरीराच्या माध्यमातून त्या परब्रह्म परमात्म्याला साध्य करून घेण्याची ताकद आहे शरीरामध्ये. आणि म्हणून अशी ही या नरदेहाची जी आपल्याला संधी मिळालेली आहे, ही आपली व्यर्थ नाही केली पाहिजे. म्हटलेलं आहे ना, 84 हिडता श्रम करू झाले, आनंद विसरले. म्हणून आपल्याला हा बोध मिळत आहे की या नरदेहामध्ये ही जी संधी मिळाली आपल्याला, ती आपण गमावली नाही पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे, नरदेहाची संधी मिळाली, या नरदेहाची संधी मिळाली, अजून काय पुन्हा पुन्हा
जेव्हा आईच्या पोटामध्ये होतो, गर्भामध्ये हा जीव होता, त्या गर्भामध्ये असलेला जीव काय म्हणत होता? तो त्या प्रभूचं चिंतन करत होता, तो त्या प्रभूची आठवण करत होता आणि म्हणत होता की मी आता याच्यामध्ये कोंडलेला आहे म्हणा. मला काळ म्हणाले, काळ येते दोन, आणि मी तुझं नाम घेईल, नाम चिंतन करेल, मी तुझं नाम घेईल. परंतु जसा जीव जन्माला आला, गर्भी असता आठवतेला नावाचा. बेमान झाला, बेमान. बाहेर पडल्याबरोबर तर विसरला. कोण कोण कधी म्हटलं, कधी म्हटलं, कधी म्हटलं मी बेमान झाला, विसरला नावाचा. म्हणून सद्गुरू चरणी बालपण खेळण्यात तारुणपणा विषयात. जन्म झाल्यावर लहान असतो, बालक असतो, आपण बालक असतो आहे ना. बालक असताना लहानाचं मोठं होतो. बालपण काय असते? खेळण्यासाठी. भगवंत कुठे आहे, परमात्मा कुठे आहे समजत नाही. जबरदस्ती नको टेकवा लागते, जबरदस्ती टेकवतो नको आपण. आई वडील लाच पाया हे असं बरोबर आहे, समजत नाही. बालपण खेळण्यात तारुणपणा विषयात. विषय विकार वाटतात, काम क्रोध लोभ मोह अहंकार म्हणजे विषय लागून होतात आणि त्या विषयात प्रत्येक विषयासक्त आपलं तरुणपणे निघून जाते. काही काही संधी येते हो, काही काही संधी येते गुरु करा गुरु, काही काही कीर्तनाच्या माध्यमातून, भागवताच्या माध्यमातून ऐकायला मिळते. सर्व लहान लेकरांचं ऐकतात तरुण लोक, पण गुरु करा म्हटलं की अजून काय आपल्याला वेळ आहे. एखादा विचार करायला लागला तर त्याला म्हणतात तो काही वय आहे का म्हणते बघूया, वय आहे का? म्हातारा म्हणजे गोष्टी आहे. आता म्हातारामध्ये काय होते आपल्याला माहित आहे. म्हातारपणामध्ये आपल्याला काही आपले अवयव सुद्धा काम करत नाही मंडळी. पायाला जाव वाटते संसर्गात, पण पाय साथ देत नाही. जाऊन बसलं तरी कानाला धड ऐकू येत नाही. मुखाला नाम म्हटलं दात पडलेले असतात. इकडे आण दुखते, कमळला दुखते. कुठलं अध्यात्म कधी करणार आहे? बालपण खेळण्यात गेलं, तरुणपण विषयात कामधंदे करू दे, हवेली वाडी बांधू दे, शेती वाडी घेऊ दे. हे तर करायचंच आहे. आता बिना पैशाचं होईल काय? मग देवदेव करत असणार काय? म्हणून दोन्हीचा बॅलन्स पाहिजे है ना, दोन्हीचा बॅलन्स पाहिजे. जसं आमच्या किसन भाऊनं साधलं, प्रपंच परमार्थ साधतील दोन्ही त्याच्या निर्वाणे सुख होईल. म्हणून दोघांचा बॅलन्स पाहिजे भाऊ. हो, नुसतं अध्यात्म करून चालत नाही, तर नुसतं प्रपंच करून चालत नाही. या दोघांची सांगड आहे. मार्गदर्शन मिळेल परमार्थातून, पण कशात चालायचं? प्रपंचात चालायचं. प्रपंचात कसं चालावं, कसं डोकं शांत ठेवावं, सगळ्याशी प्रेमानं कसं वागावं, हे जर अध्यात्म असेल तर त्या जीवाला बोध भेटते. आणि जीवाला बोध भेटते, मन चुकलंही असेल तरी माणूस परिवर्तित होते. असं दिशा दर्शकाचं काम हे आपलं अध्यात्म करत असते. म्हणून अध्यात्म कसं आहे? दृष्टी देणार आहे, दृष्टी देणार आहे. आणि प्रपंच किंवा त्याला विज्ञान म्हणते बघा. विज्ञानाचं आहे ना आविष्कार, माईक मधून आवाज तुमच्यापर्यंत पोहोचून राहिला.
विज्ञानाचा वापर केल्याशिवाय गत्यंतर नाही. पण इतकंही विज्ञानाच्याच आहारी जाऊ नका की आम्हाला नामस्मरण करायला वेळ नाही, अध्यात्म ऐकायला वेळ नाही. म्हणून अध्यात्म हे लंगडा आहे. अध्यात्म हे लंगडा आहे आणि विज्ञान हे अंध आहे. आता एक आहे अंधाळा आणि एक आहे लंगडा. आता या दोघांनी रस्ता पार करायचा आहे. एकाला दिसत नाही, एकाला चालता येत नाही. काय करावं लागेल? काय केलं? जो लंगडा होता त्या लंगड्याला या आंधळ्यानं नाही, आंधळ्यानं डोक्यावर घेतलं. मग तो जो बसलेला होता लंगडा, त्याला दिसत होत ना, तो दिशा सांगून आला, बाबू इकडे चाल, इकडे चाल. आणि तसा हा चालत होता. लंगडा त्याच्या डोक्यावर बसून है ना, दत्त प्रभू दत्त प्रभू दत्त प्रभू दत्त. आलिया जन्मासी करावे स्वहित, म्हणा आनंद दत्त वेळ. ते स्वहित काय आहे? या देहामध्ये आपण आलो आणि एक दिवस असा होतो की हा देह आहे ना, पूर्ण आपला परिवार होतो. लहानाचे मोठं झालं, परिवार झाला, माडी बंगला हवेली झालं. एक दिवशी जाण्याची वेळ येते आणि हा जीव निघून जातो. मग मी कोण आहे? आपण मी म्हणजे कोण? स्वहित सांगून आलेले आहे बापूजी. स्वहित आपल्याला समजून सांगून आले. स्व म्हणजे कोण? स्व म्हणजे आपण म्हणतो मी म्हणजे कोण? काय परिचय देणार आपला? मी म्हणजे नाव सांगणार. माझं नाव विजय आहे, मी लक्ष्मण पाटलाचा पोरगा, मी आरोग्य सहाय्यक आहे, 800 PSC ला सोबत असतो आम्ही. मग आपण आपला परिचय देऊन राहिलो तर मी म्हणजे कोण? तर मी म्हणजे आपण म्हणतो या देहाचं जे नाव ठेवलेलं आहे. देहाचं नाव कधी ठेवलं? बाहेरना सांगते कधी ठेवतात देहाचं नाव? बाळ झाल्यानंतर किती दिवसांना नाव ठेवतात? 12व्या दिवशी. बरोबर, 12व्या दिवशी आपण नाव ठेवतो. त्या 12 दिवसाच्या पहिले आपण काय असतं? नाव असते का? पण आपण असतो की? बरं, जन्म व्हायच्या अगोदर बाळ जन्म झाल्यावर त्याच्या अगोदर गर्भामध्ये असतो की नाही आपण? गर्भामध्ये आपण असतो. असं जे जन्माला आला ते तत्व, ते म्हणजे मी, ते म्हणजे मी आत्मतत्व आहे. आता ह्या गोष्टी आपण विसरलो होतो. म्हणून स्वहित ते आहे की स्व म्हणजे स्वतःची ओळख करून देतात की स्व म्हणजे कोण? तर मी म्हणजे तो आत्मा आहे. परंतु आपण खोट्या जगतामध्ये जगून राहिलेलो आहे. खोटी ओळख आहे, त्या देहाची ओळख आहे, पण देह म्हणजे मी नाही आहे. कारण आपण म्हणतो किसनराव गेले, देह होता की नाही? अंतविधीला तुम्ही लोक होते ना, देह होता की नाही? मग गेला कोण? ते आत्मतत्व निघून गेलं. ती निर्गुण निराकार शक्ती जी या देहाला चालवत, जी या देहामध्ये आहे, म्हणून हा देह कार्य करू शकतो. ती शक्ती निघून गेल्यावर देह काही करू शकत नाही. असं आपण ती शक्ती म्हणजे एक चैतन्य आत्मा आहे. तुम्हाला समजून घेण्यासाठी आपण एक चित्र तयार केलेलं आहे. स्टँडला लावतो, उंच करतो. हे जे अतिसूक्ष्म ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे, हे अतिसूक्ष्म ज्योतिर्बिंदू स्वरूप, हे आहे आत्मा, हे आहे आत्मतत्व जे आपण
आणि असं हे आत्मतत्व जोपर्यंत या देहामध्ये आहे तोपर्यंत याला जीवात्मा म्हटलेलं आहे. जीव प्लस आत्मा. आणि तोपर्यंत हे देह कार्यरत असते. एकदा काही तत्व निघून गेलं त्या देह काहीही करू शकत नाही. आता ही खाली गाडी दाखवलेली आहे. आत्मा ड्रायव्हर जर या गाडीत असला तर ड्रायव्हर तुमचे ड्रायव्हिंग चांगले होईल. आणि जर आत्मा निघून गेला तर ड्रायव्हर रूपी आत्मा निघून गेला त्या गाडीला, गाडी चालेल नाही. अशी ही देहरूपी गाडी तिथेच उभी राहते. आता हे खरी ओळख विसरल्यामुळे काय प्रॉब्लेम झाला? खरी ओळख आपली ती आहे की बा आत्मा आहे म्हणजे काय, मग आपण आत्मा कशी आहोत हे सुद्धा परमात्मा आपल्याला सांगतात. हे आहे आपलं स्वहित, जे स्वतःला विसरलं होतं. मग आपण आपल्याविषयी सांगताना आपण दुःखांविषयी बोलतो. हा असा आहे, तो कसा आहे बोलत असतो. मुळात आपलं मूळ स्वरूप स्व म्हणजे आत्मा हे आत्मस्वरूप आहे, शांत स्वरूप. आपण आत्मा हा मुळात शांत स्वरूप आहे. मुळात आपलं तत्व हे प्रेम स्वरूप आहे. मुळात आपण आनंद स्वरूप आहोत. बघा, हे मूळ आपण आहोत. पण हे भुलून गेलो. मग आपण एकतर नावामध्ये जगतो किंवा कोणाच्या तरी नातं आहे, आपण म्हणतो नातं, सासू सून नातं आहे, वडील मुलगा नातं आहे, ड्युटीचं नातं आहे. पण हे नातं म्हणजे मी आहो का? हे नातं म्हणजे काय झालं? फक्त माझा रोल झाला. वी आर अ सोल प्लेइंग अ रोल. मी आत्मा हा तो रोल बजावत चालतो. परंतु मी मूळ स्वरूपात आहोत, शांत स्वरूप, आत्मा स्वरूप. पण आपण जगतो कशा मंडळी? हे विसरल्यामुळे आपण या नात्या बोध्यांमध्ये जगत राहतो. मग हे नाते म्हणजे आपण आपलं समजतो, पण ते नाते म्हणजे आपले हे शरीराचे झाले ना. म्हणून जेव्हा देह सोडून आपण जातो तेव्हा आपण याच्यासोबत जाऊ शकलो का? जाऊ शकलो का? नाही जाऊ शकलो. आणि म्हणून आपली स्वहित परमात्मा आपल्याला सांगतात. म्हणून बाळकृष्ण स्वामी म्हणतात, आलिया जन्मासी करावे स्वहित, म्हणा आनंद दत्त वेळ वेळ. आता आपल्याला हे सांगितलेलं आहे गीतेमध्ये, आपण हे सुद्धा ऐकलेलं आहे की आत्मतत्व हे अजर आहे, अमर आहे, हे नित्य आहे, हे अविनाशी आहे. विनाश होते काय नाही. आणि म्हणून आनंद संप्रदाय म्हटलेला आहे, जीव अमराची असे, जीवा मरण नाथिले कैसे, जीवासी जीवत्व नमुसे, त्या नाम मरण. म्हणून आपण म्हणतो की मरण, परंतु जीवाला मरण नाही. जीव हा अमर आहे. मग पुढे सांगतात, आलिया जन्माचे करावे सोयीत, म्हणा आनंद दत्त वेळ वेळ. म्हणून त्या मूळ स्वरूपाचं आपल्या प्रभूचं आपण चिंतन केलं पाहिजे. 84 हिंडता श्रम बहु झाले, आनंद विसरले म्हणून. आणि असं आपला बाप जो आनंद आहे त्याला आपण विसरलो. आणि म्हणून 84 जन्मामध्ये आपल्याला त्रास झाला. प्राणी मात्रांच्या याच्यात काही त्रास झाला आपल्याला आठवते का? नाही आठवत. माणसाचा विचार पुढे होतो. आता आपल्या जीवनात काय त्रास आहे? बरं जाऊ द्या. जीवनात आपल्याला सुख जास्त आहे की दुःख जास्त आहे? आता मी लय बोलू थकलो, तुम्ही बोलू लागता. मी काय म्हणून राहिलो समजून राहिलं तुम्हाला? जीवनामध्ये आपल्याला सुख जास्त आहे का दुःख जास्त आहे? दुःख जास्त आहे ना. संत तुकारामाला सांगून गेले, सुख पाहता जेव्हा एवढे दुःख पर्वत आहे. आणि आपण अनुभव करून आलो. नुसतं समजायचं अनुभव नाही, आपल्या सुद्धा तुझा अनुभव. जीवनात दुःख
कसं दुःख आहे जीवनात? जीवनात सुख का नाही? दुःखाला कारण काय? तोपर्यंत दुःख, भेट झाल्यानंतर दुःख नाही. म्हणजे त्याची भेट झाली म्हणजे मग जादू झाली काय? आनंद आपण असे नकळे मनाचे विषयाची धरी नाते. जोपर्यंत विषयाची नाते आहे तोपर्यंत तुम्हाला सुखाची प्राप्ती नाही. बरोबर. म्हणून परमात्माची भेट झाल्यानंतर काय होते तर सत्य ज्ञान होतो. आपली स्वतःची ओळख होते आणि स्वतःची ओळख झाल्यामुळे आपण जे नको त्या गोष्टीच्या मागे लागलो होतो त्या गोष्टी आपण जीव सोडून देते आणि स्वहितामध्ये स्वहित करते. मग जीवनात दुःख जे आपण म्हणतो ते असतात आपल्याला नाना तऱ्हेच्या चिंता. पण तुम्हाला कोणा राग येते काय? राग येते काय? येतेच ना. पण राग कधी येते? मनाच्या विरुद्ध झाले. दुःख केव्हा होते? दोन्ही प्रश्नाचं उत्तर एकच. म्हणजे मनाच्या विरुद्ध झालं. आपण आता जो हा संदेश तुम्ही लक्षात घेतला ना तर तुमच्या जीवनाच्या दुःखापासूनची तुमची मोक्ष भेटली, तुम्हाला मुक्ती भेटली. तुम्हाला दुःख कधीच येणार नाही. तुमच्या जीवनात तुम्हाला राग कधीच येणार नाही. हे जर तत्व लक्षात घेतलं तर, हे जर स्वहित लक्षात घेतलं तर ते आहे ते सांगतात परमात्मा. हा जो आत्मा आहे त्या तीन खाली शब्दात दाखवले आहे. आत्मा कार्य कशी करतो? आत्मा हा जेव्हा विचार करतो त्याला मन म्हटलेला आहे. पहिला नंबरचा मन. आपण विचार करतो तेव्हा आपण त्याला मन म्हणतो. मनात विचार येतात आपल्याला. नंतर बुद्धी त्याच्यावर निर्णय घेते करायचं की नाही करायचं. आणि तिसऱ्या नंबर मध्ये जो जो निर्णय घेतला तिथे आपण कर्म करतो तो बनते आपला संस्कार. साध्या भाषेत म्हणतो आपण सवय. बरोबर. मग आता बघा आपण हे पाहून काढले आपल्याला दुःख होते कोणीतरी मनाच्या विरुद्ध वागले नाही. बरोबर. मग संस्कार हे कसे होतात? आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी स्वेटर आणलेले आहे, टोपी आणलेली आहे. आणले ना? काही आणले असेल घरात काढून ठेवले. कारण हिवाळा आहे म्हणजे बाह्य थंडी आहे म्हणून आपल्यावर परिणाम होते की म्हणून आपण कसं करतो. पण हे जर मे महिन्यात असतं का? मे महिन्यात घातलं असतं स्वेटर. म्हणजे बाह्य परिस्थितीचा परिणाम आपल्या सर्वांवर होऊन राहिला. बरं. आता लहानपणापासून तर मोठ्यापर्यंत जसं आपण बनवून राहिलो तर प्रत्येकाच्या घरचं वातावरण सारखं आहे का मंडळी? कसं आहे आजी? प्रत्येकाच्या घरचं वातावरण कसं आहे? अलग अलग आहे. मग प्रत्येक जणाच्या घरचं वातावरण अलग अलग आहे. प्रत्येकाच्या घरची बोली भाषा अलग आहे. कोणाच्या घरी हळूहळू बोलतात, कोणाच्या घरी इकडे म्हणलं काय तुला अरे बाळा समजत नाही तुला बोली भाषा आहे. मग ते लहान लेकरूचं मोठं होऊन राहिलो आपण कसे घडून राहिलो की नाही? जसं आपण ऐकून राहिलो, जसं पाहून राहिलो. बघा जीव हा शांत स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. पण तो त्याच्यात पाहून राहिला तसा तो घडून राहिला आणि तसा तो घडल्यामुळे आज आपण प्रत्येक जण कसा अलग अलग आहोत. अलग अलग. आणि म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की आपल्या समोर वागणारे लोक हे आपल्या मनात वागतील काय? मग आपल्या मनानं वागणारे लोक आपल्याला कोण वाटतात? मित्र वाटतात. आणि आपल्या मनाच्या विरुद्ध वागणारे ते आपल्या मनाच्या विरुद्ध नाही आहेत. ते त्यांच्या हिशोबाने वागून राहिले. ते जसं शिकले तसं पुरवून राहिले. ज्या पद्धतीनं त्यांनी पाहिलं समाजाकडून त्यांना अनुभव आले तसे ते घडले म्हणून ते अलग आहे. परंतु आपण त्याला काय समजतो? जगात सर्वात बरोबर कोणाचा आहे? माझ्या निर्णयासारखे दुसरे निर्णय होत नाही. माझा निर्णय बरोबर यायचं चुकते नाही. याही काय वाटते
मी बरोबर आहे, यायचं चुकत नाही, यायला काही समजत नाही. आणि म्हणून घरामध्ये भांडण आहे, म्हणून घरामध्ये कलह आहे, आणि म्हणून हा भवसागर वाटते आपल्याला. ऑफिस मध्ये जा तर बॉसचं आपलं पडत नाही, कालच्या बरोबरच आपलं पडत नाही, कारण मतभिन्नता असते. पण आपल्याला ते चुकीचे वाटतात, पण तोही शांत स्वरूपात्मा आहे, तोही प्रेम स्वरूपात्मा आहे. आणि म्हणून हा भवसागर याच्यामुळे वाटतो, अज्ञान बुद्धीच्या द्वारा. म्हणून दुःखाचं जर कारण असेल तर ते आहे अज्ञान. म्हणून अध्यात्म पहिले सांगितलं, अध्यात्म काय करते, ओळख करून देते. आपली स्वची ओळख करून देते, त्या परमार्थाची ओळख करून देते, त्या प्रपंचाची ओळख करून देते, त्या पिता परमात्माची ओळख करून देते. आणि मग जीवाला सत्य बोध होतो, हे समजते त्याचे बरोबर आहे आपले. मग बरेच वेळा असं वाटतं की कोणी जर खोटं बोललं तर आपली तळपातल्या मस्तकात जाते. खोटं बोललं की आपण म्हणतो तळपातल्या मस्तकात. मग आता खोटं बोलतात का लोक किंवा चुकीचं बोलतात का? बघा आता एक प्रयोग करू आपण, 2 मिनिटाचा प्रयोग. आपलं हे 11 कीर्तन आहे, पण जर समजून घेतलं जीवाला तर तुमच्या जीवनात कधी दुःख येणार. आता तुम्ही ज्या प्रयोगात आहे, मी त्या प्रयोगात आहे, 1 2 तुम्ही पण आहे आणि आपण येतो. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, आपल्या समोर जे दिसते ना ते सांगायचं, आजूबाजूला नाही सांगायचं. जे समोर दिसून राहिलं तेवढं फक्त सांगायचं. आपण पाऊस नाही का आपल्या जीवनात कोणाकोणाला ते बसलं आणि ते चालू ना आपल्या दुतो मध्ये. आता मी सांगतो तुम्हाला कसं. एक माझ्यासमोर 25-30 बाया, 25-30 माणसं बसलेले आहेत. समोर एक मंदिर आहे, समोर एक कार उभी आहे आणि तिकडे स्वयंपाक सुद्धा सुरू आहे. बहुत सारे हा हा साऊंड इंजिनियर बसलेले आहे. हा हा पल्लवी बसलेले आहे. अजून काय दिसत? पियानो दिसत, पियानो आहे, साऊंड सिस्टीम आहे. ओके, आबाजी तुम्ही सांगा काय दिसत? मी दिसून राहिला तुम्हाला, तुम्हाला काय समजला विषय नाही, डोळ्याला काय दिसून राहिला हा विषय, ते आत्मतत्वावर नंतर कळतं. डोळ्याला काय दिसून राहिलं नाही, तुमच्या समोर काय माईक आहे, तुम्ही आहे, रोशन करते आहे, ताई आहे, दादा आहे, ते सद्गुरूचा फोटो आहे. ओके, गुरुजी आहे, ते आहे. फोटो कोणाचा आहे? सद्गुरूचा. दत्तगुरूचा फोटो आहे. आता तुम्ही सांगा, आता तुम्ही लक्ष ठेवा, बाकीचे लक्ष ठेवा. कोण खोटं बोलून राहिला, कोण चुकीचं बोलून राहिला सांगा. तुमच्या समोर इकडे काय दिसून राहिलं? तिकडे आता मंडळी तुम्ही सांगा, यातलं चुकीचं कोण बोललं, खोटं कोण बोललं? मागच्या व्यक्तींना लक्ष झालं का? त्याच्या 4 पैकी कोण खोटं बोललं का? कोणी चुकीचं बोललं का? मग हेच आपल्या जीवनामध्ये नेहमी होत असते. इथे कहून तुम्हाला असं वाटतं मला कोणी चुकीचं बोललं नाही? तुम्हाला दिसून राहिलं, सगळे तुम्ही पाहून राहिले ना, तुम्हाला ते दिसून राहिलं की यांना दिसलं, तुम्ही इकडे नजर करून राहिले तर पण दिसते, हे बरोबर बोलले बा. तसं आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण आपल्या भूमिकेवर असतो तेव्हा फक्त आपल्या डोळ्यासमोर जे दिसते ना तेच आपल्याला दिसत असते. म्हणून मी म्हणतो की 25-30 बाया 25-30 माणसं बसलेले आहे आणि या शुभम भाऊ काय म्हणतात, नाही बाबा फक्त साऊंड वाले आणि त्या पल्लवी ते एवढं आहे. कुठे आहेत 25-30 माणसं? काही बोलता राहिला तुम्ही म्हणून आले दत्त महाराजचा फोटो आहे.
तुम्ही म्हणाले दत्त महाराजचा फोटो आहे. आता हे फोटो दिसलाच नाही, मग फोटो नाही आहे, हे म्हणतात प्युअर फोटो दिसला यायला. कोण चुकीचं आहे? असं आपल्या संसारामध्ये नवरा नवऱ्याच्या जागेवर बरोबर आहे, पत्नी पत्नीच्या जागेवर बरोबर आहे, मुलगा मुलाच्या जागेवर बरोबर आहे, नातू नातूच्या जागेवर बरोबर आहे, आबा आम्हाला जागेवर बरोबर आहे. पण आपण कसं करतो? माया म्हटल्यावर कोणी ऐकतच नाही. मी म्हणतो ते कोणाला समजत नाही. पण जगात सगळ्यात जास्त समज समजतं, दुसऱ्या कोणाला काही समजत आणि म्हणून हे अज्ञान आहे. म्हणून आलिया जन्मासी करावे सुरहित म्हणा आनंद दत्त वेळोवेळ. म्हणून त्या स्वतः ओळखा. म्हणून या शरीराला चालवणारी शक्ती जी आहे ते आत्मतत्व म्हणजे आपण शरीर नाही, तर त्या शरीराला चालवणारी आत्मा आहे. म्हणून म्हटलेलं आहे शरीर माझे क्षेत्र से कोणासे कळले माझा हे दाता तुटे आपण हे शरीर नसून एक चैतन्य आत्मा आहे आणि हे आत्मतत्व आपण विसरून जातो, या स्वला विसरतो. म्हणून 84 हिंडता श्रम बहु झाले, आनंद विसरले म्हणून. आणि म्हणून ते आनंद प्रभूची ओळख ते आपल्याला परमात्मा आपले करून देतात. आणि म्हणून हे सत्य ओळख नसल्यामुळे मग आपण हे जे नातं आहे आपलं, हे जे नाव आहे याच्यातच जगून राहिलो ना. आणि म्हणून नाना तऱ्हेच्या आपल्या इच्छा आकांक्षा, यांनी असं केलं पाहिजे, त्यांनी तसं केलं पाहिजे, हा असं का करत नाही, तो तसं का करत नाही, याच्यामध्ये बुद्धी जाते. आणि प्रभू काय सांगतात? म्हणा आनंद दत्त वेळोवेळा. आणि आपण वेळोवेळा काय म्हणून राहिलो? हा असंच करत नाही, तो तसंच करते, तो असंच करते, तो तसंच करते. बरं तुम्ही किती म्हटलं आणि किती काही तुमच्या जीवाचा ताका तांडव केला, समोरच्याला फरक पडते भाऊ? कशाला एनर्जी वेस्ट करायची? त्यापेक्षा काय करायचं? म्हणा आनंद दत्त वेळोवेळा. म्हणून त्याच्याशी जर कनेक्ट झालो आपण, त्या परमपिता परमात्म्याशी जर कनेक्ट झालो तर आपण शक्तिशाली राहतो. आणि शक्तिशाली राहतो म्हणजे काय? आपलं जीवनात शांती राहते, आपल्या जीवनामध्ये आनंद राहते, आपल्या जीवनामध्ये प्रेम राहते, आपल्या नात्यांमध्ये जिव्हाळा राहते. म्हणा आनंद दत्त वेळोवेळा. पण आपल्या ज्या वासना आहेत, आपल्या ज्या इच्छा आहेत, ह्या नश्वर इच्छेच्या मागे आहेत, म्हणजे नश्वराच्या मागे लागलोय आपण, जे नश्वर आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे नको नको मना, हा गुंतू माया जडी. तेच आनंद संप्रदायामध्ये एक सुंदर अभंग आहे दुसरा. नको नको मना दृष्ट ही वासना, नको नको मना दृष्ट ही वासना, तेने गुरु राणा अंतरसी.
आत्मा मुलीच्या आपण दुसऱ्यात दुसऱ्या आपण दुसऱ्यात दुसऱ्या कोणाचे अनेक स्वामी बापू स्वामी बापू सागती पाहे सर्व आत्मा पाहे सर्व सर्व ठिकाणी तो आत्मा म्हटलेला आहे. जसं आपल्यात दुसरा आपणात, मग आपल्यात जसा आत्मा आहे आपण म्हणतो पण विसरलो, मग तसं त्याच्यातही आत्मा सर्वांमध्ये आत्मा आहे. मग म्हणून सगळे कसे आहेत, सगळेजण प्रेम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, शांत स्वरूप आहे, शुद्ध स्वरूप आहे. पण या देहाच्या माध्यमातून जे काही विचित्र कर्म करतात हे त्यांचे नंतर झालेले संस्कार आहेत. मूळ संस्कार आहेत का नाही. म्हणून आपण मुळाला पाहिलं पाहिजे, जे सत्य स्वरूप आहे ते पाहिलं पाहिजे. आणि म्हणून बाळगीर स्वामी आपल्याला सांगतात, जीव आनंदाचा आनंद जीवाचा जीव त्या आनंदाचा आहे. तो आनंद प्रभू माझा बाप आहे, सर्व आत्म्यांचा पिता तो आनंद प्रभू आहे आणि त्याचा मी मुलगा आहोत. मग आनंद प्रभू कसा आहे, जसा बाप झाले है ना, जसा आत्मा हा अतिसूक्ष्म ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे, तसाच परमात्मा सुद्धा हा अतिसूक्ष्म ज्योतिर्बिंदू स्वरूप बिंदू स्वरूप आहे ना. कसा आहे, बिंदू स्वरूप आहे. आणि असा हा निराकार परमात्मा हा जीवा जीवाला सत्य बोध होतो. म्हणून परमात्मा म्हटलं किती, परमात्मा किती मंडळी, तुम्हाला विचारलं परमात्मा किती आहे, एक आहे. देवी देवता किती आहेत, 33 कोटी. परमात्मा एक. हा परमात्मा जो निर्गुण निराकार आहे आणि आकारात आला, देवता झाला. आकारात त्याला देवता झाला. म्हणून देवता अनेक आहे पण परमात्मा एक आहे. असा तो निर्गुण निराकार परमात्मा तो आपल्या सर्वांचा बाप आहे. आणि म्हणून त्यांना म्हणतो आम्ही आनंदजनक, आनंदजनक. इकडे या समोर बसायला, समोर जागा आहे म्हणतात. या दादा बाहेरला थोडेसे बाजूला सरकून तुम्ही या ना समोर समोर.
आहे आनंद प्रभू आपल्याला कळला पाहिजे. आणि आनंद प्रभू आपल्या जीवनात जर आला तर आपल्या जीवनामध्ये शांती आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आयुष्य मुलाचे विचिले संसारी एवढे शरीरी हित काय एवढे नामासाठी करती चावटी शेवटी मसनवटी गुरुविन मर्शील अधोगती जाशील कशी दया येई यमधर्मा अनाथाचा नाथ आनंद सद्गुरु म्हणा गुरु बापूजीशी. आणि अशा रीतीनं त्या आनंद प्रभूला आपण ओळखलं पाहिजे. म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरु करणं महत्वाचं आहे. गुरु केल्यानंतर त्यांनी जो नाम दिलेला आहे ते नामस्मरण करणं गरजेचं आहे. म्हणून 128 लक्ष नामस्मरण त्या जीवाचं झालेलं आहे. त्याला म्हटलेलं आहे की 128 लक्ष नामस्मरण झालं म्हणजे एक मंडळ पूर्ण होते. आणि एक मंडळ यात्रा पूर्ण करता चतुर्विध पुरुषार्थ इतिहासा आणि जीवा वय ऊर्ध्वगती. आणि अशा त्या जीवाला ऊर्ध्वगती मिळते मोक्ष अधिकारी पावतो. मोक्षाला अधिकार मिळते आणि त्या ऊर्ध्वगमनामध्ये त्या आपल्या घराकडे जाण्याचं आपलं मार्ग प्रमाण होते. म्हणून जो आता या देवीचा प्रसंग असते तर पहिले तर देहाशी जुळलेला असते. आत्मा मरेपर्यंत मेल्यानंतर देह बाजूला होते आत्मा बाजूला होते परंतु देह बंधन अजूनही असते. म्हणून 13 दिवसापर्यंत तो या ठिकाणी फिरत असतो. आपल्या आत्मनिष्ठांना पाहत असतो सर्वांचं अवलोकन करीत असतो. आणि म्हणून आनंद संप्रदायाने म्हटलेलं आहे की गेल्यानंतर जीव गेल्यानंतर रडायला नाही पाहिजे शोक करायला नाही पाहिजे कारण त्या जीवाला त्रास होतो. आणि नंतर मग 13 दिवसानंतर हा संस्कार झाल्यानंतर तो जीव हा त्या देह बंधनापासून सुद्धा वेगळा होतो. आणि त्याची पुढची गती ही त्याची सुरू होत असते. आणि अशा रीतीनं जर का कुठल्याही प्रकारचा प्रश्न न होता 128 लक्ष नामस्मरण केलं तर त्या जीवाला मोक्षाची गतीचा त्याचा मार्ग रस्ता मोकळा होतो. आणि म्हणून तोपर्यंत जे आपण 13 दिवस नामस्मरण करतो नव्या दिवशी आपण पूजा केली मार्गी लावायची ही त्याला या ममत्वापासून दूर होण्यासाठी केली. त्याच्या सोबत ते नामस्मरण आपल्या हातून सहाय्य होईल आणि त्या जीवाची प्रगती साधल्याने त्यासाठी आपण केलेला आहे. म्हणून तो जीव बाहेरला जाण्याचा अधिकारी असतो. आणि म्हणून म्हटलेला आहे जाऊ चला माहेरी कुणाला सुख झाले सासरी हो जाऊ चला माहेरी कुणाला सुख झाले सासरी हो जाऊ चला माहेरी कुणाला सुख झाले याच्यामध्ये जेवढा असते म्हणून जिवंत असताना त्याच्यापासून आपण दूर राहिला पाहिजे. अशा मनुष्यानंदा जावा सदा प्रति माता ठेवा त्रास सोसो गोट्यावरील कुणाला सुख झाले सासरी. आणि म्हणून त्या माहेरला जाण्यासाठी आपल्याला घेऊन जाण्यासाठी आपले दत्तात्रय प्रभू दत्त म्हणून आपल्याला आलेले आहे. आणि मग या जीवाला समजलं की आता मला कुठे जायचंय माहेरला जायचं आहे ना. आपल्या किशनरावला समजून राहिला आता झाली तेरवी आता माझा मार्ग मोकळा झाला. आणि तो त्या जीवाला तिथे केला पाहिजे. आपल्यामध्ये कुणाच्याच मध्ये मला अटकला नाही पाहिजे म्हणजे मुक्त होईल ना तो. नाही ती वाचण्याच्या संख्या जन्म घेणार आहे जिथे त्यांची वाचणार आहे तिथे परत जन्म घेईल. आणि म्हणून ते जर पुढच्या प्रवाहाला परत जर त्यांना प्राप्त व्हायचे असेल तर आपण सुद्धा या अशा माणसापासून त्या कल्पनेपासून विरहित राहून त्या प्रभूच्या जवळ जाऊया. म्हणून तो जीव काय म्हणतात मी जाणार माहेरा मी जाणार माहेरा कोणतं बाहेर आहे ते हा
पण आहे धर्मसृष्टी, त्याला म्हटलंय निरालंब सृष्टी आणि ते निरालंब सृष्टी हे आपलं माहेर आहे आणि असं त्या माहेरला आपल्याला जायचं आहे. ऐसा माहेर जो ओळखीला जन्म मरण नाही त्याला. माहेर ओळखीला आणि अकस्मात जर आयुष्य संपलं तर असं माहेर ज्यानं ओळखलं त्याला जन्म मरण नाही. जन्म मरण त्यातलं कळून झालं. आणि म्हणून जेव्हा अशी अंध समायची वेळ येते तेव्हा एक जीवाला पत्र येते देवाचं, जाऊ चला माहेरी. काहीच चालत नाही.